नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची पूजा कशी करायची किंवा 4 प्रहर कोणते आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पारण करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करते, भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात आणि त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला महादेवाची पूजा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने किंवा मंदिरात जाऊन कशी करायची हे दाखवणार आहे. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नोकरदार वर्गांना एवढी सगळी मोठी पूजा मांडायला वेळ नसतो, तर त्यांनीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने या दिवशी पूजा कशी करावी हे पण सांगणार आहे. आणि तुम्ही जर मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर सोबत काय काय घेऊन जायचे आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपल्या माहितीला सुरुवात करूया. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचे आहे. स्नान करताना तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल टाकू शकता. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शक्यतो तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घरीच आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती सुद्धा आपल्याकडे असेल तर पांढरे वस्त्र टाकायचे आहे आणि पूजा करण्याआधी आपण दीपपूजन करून घेणार आहोत. तर दिवा लावून देवाला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. महाशिवरात्रीची पूजा ही रात्रीच्या 4 प्रहारामध्ये केली जाते. ते प्रहर मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु या दिवशी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात किंवा घरी पण ही पूजा करता येते. कारण असं म्हटलं जातं की शंकर भोळे आहेत आणि आपण मनापासून केलेली भक्ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते आणि ते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. सर्वात आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, पण त्यापूर्वी आपण गणपतीला अभिषेक करणार आहोत. तर यासाठी स्वच्छ तामणामध्ये पंचामृत अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही या तामणामध्ये गंगाजल देखील टाकू शकता. अभिषेक करताना गणपतीचा एखादा मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम गणपतये नमः हा मंत्र बोलायचा आहे. चौरंगावर थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला घरात माता अन्नपूर्णेची मूर्ती असते, ती साक्षात माता पार्वतीचे रूप आहे, म्हणून आपण त्या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. कारण या दिवशी गणपती पार्वती माता आणि महादेव यांचे एकत्रित पूजन केले जाते. अन्नपूर्णा मातेला सुद्धा आपण स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. ओम अन्नपूर्णा देवी नमः, ओम अन्नपूर्णा देवी नमः हा महामंत्र तुम्ही म्हणू शकता. कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते. यंदा महाशिवरात्री ही शुक्रवारी दिनांक 8 मार्च 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. निश्चित कालात महाशिवरात्री शिवपूजन केले जातात. तर निश्चित काळाची वेळ 8 मार्च रोजी उत्तरार्ध 12:25 मिनिटापासून ते उत्तरात्री 1:13 मिनिटापर्यंत असणार आहे. या काळात शिवपूजन करणं चांगलं मानलं जातं. किंवा शिवरात्रीला रात्री जे 4 प्रहर सांगितले असतात त्या 4 प्रहरामध्ये जागरण करून शिवपिंडाची पूजन केली जाते. दरवर्षी महाशिवरात्रीचा 4ही प्रहराची वेळ वेगवेगळी असते. तर ही 4 प्रहरांची वेळ मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपण गणपती बाप्पांना आणि अन्नपूर्ण मातेला अभिषेक केला होता, तर आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. गणपतीला चंदन हळदी कुंकू लावायचे आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, लाल फूल वाहायचे आहे, दुर्वा व्हायचे आहे. त्याबरोबरच गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला पार्वती मातेची म्हणजे
अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा वाहायच्या, हे लाल गुलाबाचे फूल वाहायचे आहे आणि त्यानंतर आपण हे सर्व शृंगार साहित्य अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत। यामध्ये बांगड्या, आरसा, टिकली, हळदी कुंकू असे सर्व साहित्य असते ते आपण अर्पण करायचे आहे। कारण या दिवशी भगवान शिवाचा माता पार्वतीशी विवाह झाला होता, त्यामुळे माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण केले जाते आणि त्यानंतर या दिवसाची मुख्य देवता म्हणजे महादेव यांची आपण विधिवत पूजा करायची आहे। तर महादेवाची पूजा आपल्याला शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते। तर एका स्वच्छ तामणामध्ये आपण शिवलिंग ठेवायचे आहे। तुमच्याकडे कोणत्याही धातूची शिवलिंग असेल तर ते चालू शकते। तर ते एका तामणामध्ये ठेवून सर्वात आधी आपल्याला शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करायच्या पाण्यात आपण थोडेसे गंगाजल मिसळायचे आहे, कारण शिवपूजेत गंगाजल हे फार महत्त्वाचे असते। त्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताचा अभिषेक देखील करू शकता किंवा पंचामृतासाठी लागणारे जे काही 5 पदार्थ आहेत जसे की दूध, साखर, तूप, मध आणि दही याचा वेगवेगळा अभिषेकसुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती करता येतो। शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। तसेच तर शक्य झाले तर आपल्याला ही संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम नमः शिवाय या मंत्राचे पठण करायचे आहे। आणि शिवलिंगाला अभिषेक घातलेले पाणी तुम्ही तुळशीला मात्र घालू नका, इतर कोणत्याही झाडांना घालू शकता किंवा तीर्थरूपी प्रसाद म्हणून घेऊ शकता। या दिवशी तुम्हाला इतर कोणताही अभिषेक जमला नाही तर जल अभिषेक तरी नक्कीच करा, कारण महादेवांना जल अभिषेकसुद्धा खूप प्रिय आहे। तर आता आपण तामणात पांढऱ्या रंगाची फुले घ्यायची आहे आणि थोडासा अक्षता घ्यायचा आहे। या अक्षता अखंड असाव्यात। तर आता आपण शिवलिंगाची पूजा करूया। शिवलिंगावरती कधीही हळद कुंकू लावू नये, त्याऐवजी तुम्ही भस्म किंवा चंदन लावू शकता। महादेवांना भस्म अतिप्रिय आहे, त्यामुळे शिवलिंगावरती चंदन आणि भस्म लावून घ्यायचे आहे। शिवरात्रीच्या रात्री जे 4 प्रहर सांगितले आहेत त्या मुहूर्तावर जागरण करून शिवपिंडीचे आपण पूजन केले जाते। तर पहिला प्रहर 8 मार्चला संध्याकाळी 6:25 मिनिटापासून ते रात्री 9:28 मिनिटापर्यंत आहे। दुसरा प्रहर 8 मार्चला रात्री 9:28 मिनिटापासून ते 9 मार्चला मध्यरात्री 12:31 मिनिटापर्यंत असेल। तिसरा प्रहर 9 मार्चला मध्यरात्री 12:31 ते पहाटे 3:34 मिनिटापर्यंत आणि चौथा प्रहर 3:34 मिनिटापासून ते सकाळी 6:37 मिनिटापर्यंत असेल। शक्य झालं तर शिवलिंगाची पूजा या 4 प्रहरामध्ये करावी, नसेल जमत तर निश्चित कालात पूजा केली तरीही चालेल आणि तेही जमत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही केली तरी चालेल। शिवलिंग पांढऱ्या अक्षतावरती स्थापन करावे, पुन्हा एकदा शिवलिंगावरती भस्म लावावे, कापसाचे पांढरे वस्त्र अर्पण करून शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर पांढरी फुले, धोत्र्याचे फुले हे महादेवाला अतिप्रिय आहेत। तुम्हाला या दिवशी धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ मिळाले तर ते नक्की शिवलिंगावरती अर्पण करा। आणि या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवांना बेलपत्र अर्पण करणे। शिवलिंगाची पूजा बेलपत्राशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे एक बेलपत्र का होईना आपण या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। 3 पानं असलेले बेलपत्र घ्यायचं आहे आणि ते उलट्या पद्धतीने वाहायचे आहेत। हे तुम्ही 3, 5, 7, 11, 51 किंवा 108 बेलपत्र देखील वाहू शकता। बेलपत्र वाहताना पण तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा। जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती सुद्धा आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच नोकरदार वर्गांना खूप जास्त वेळ नसतो एवढी मोठी पूजा मांडायला, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एका तामणामध्ये शिवलिंग ठेवून त्यावरती साधा जलाभिषेक जरी केला आणि फक्त शिवलिंग, भस्म, पांढरे फूल आणि बेलपत्र वाहून जरी साधी सोपी पूजा केली तरी चालू शकते। फक्त अशा प्रकारे शिवलिंगाची पूजा करा, कारण महादेवांना भोळा शंकर म्हटले आहे। त्यांची साधी सोपी अगदी मनोभावे पूजा केली तर ते आपल्यावरती लगेच प्रसन्न होतात। त्यामुळे ज्यांना जमणार नाही त्यांनी देवाऱ्यामध्ये शिवलिंगाचे पूजन करा। बाजूलाच गणपतीची मूर्ती ठेवा आणि खालच्या बाजूला अन्नपूर्णेची मूर्ती ठेवा, तरीसुद्धा ही पूजा सफल होते। पूजा झाल्यावरती आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। या नैवेद्यामध्ये तुम्ही फळे ठेवायचे आहेत,
त्याबरोबरच खडीसाखरेचा पण नैवेद्य दाखवू शकता। तर या दिवशी आपण सर्वजण उपवास करतो, तर उपवासासाठी आपण जे पदार्थ बनवतो तोच नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। तर उपवास कसा करावा, कधी सोडावा आणि काय खाऊ नये यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता। शेवटी धूप दीप ओवाळायचा आणि मनोभावे नमस्कार करायचा आणि शंकराची आरती करायची आहे। तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण शिवलीला अमृताचा 11वा अध्याय या ग्रंथाचे वाचनसुद्धा आपण करू शकता, किंवा जे 4 प्रहर सांगितलेले असतात त्या 4 प्रहरमध्ये जागरण करून शिवपिंडाचे पूजन, शिवपुराण वाचणे, तसेच महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा आपण करू शकतो। पण जे लोक मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत तर त्यांनी सोबत जाताना स्वच्छ पाणी, त्यानंतर तुम्ही आता अभिषेक करणार आहात ते म्हणजे पंचामृत किंवा दूध आपण घेऊन जाऊ शकता, किंवा पंचामृतामध्ये जे जे पदार्थ आपण वापरतो त्या एक एक पदार्थाचा पण अभिषेक करू शकता। त्याचबरोबर पांढरी फूल, धोत्र्याचे फळ, धोत्र्याची फूल, खडीसाखर, एखादे फळ आणि बेलपत्र आणि अखंड अक्षदा एवढे साहित्य आपल्याला घेऊन जायचे आहे आणि अगदी अशाच पद्धतीने तिथे देखील आपण पूजा करायची आहे। महाशिवरात्रीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात, शिवाच्या कृपेने आरोग्य प्राप्त होते, सुख सौभाग्य वाढते। तर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर ते शिवलिंगावरती जरूर ठेवा, कारण शिवलिंगावर सतत पाण्याची संतत धार राहावी असं सांगितलं आहे, कारण शिवलिंगामधून सतत ऊर्जा प्रवाहित होत असते आणि अशा शिवलिंगावरती जर पाण्याची धार सतत वाहत राहिली तर ती ऊर्जा शांत होते। त्यामुळे तुमच्याकडे पात्र असेल तर ते अवश्य ठेवा। खरे तर अशा पद्धतीने शिवलिंगावरती रोज पाण्याची संततधार पडत राहिली अशा पद्धतीने शिवलिंग ठेवले पाहिजे। त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी महाशिवरात्रीला नक्कीच शिवलिंगाची पूजा करा। तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्न दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि महादेवाचा कृपा आशीर्वाद आपल्याला नक्की आरोग्य प्राप्त होईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहिती पाहण्यासाठी आजच आपल्या वर्षाज हाऊस कॉर्नर या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।